नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या, विधवा पेन्शन योजना व श्रावण बाळ योजनेच्या आणि वृद्ध वकाल योजनेच्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा एक महत्त्वाची बसणार आहे. म्हणजेच की आता तुमच्या खात्यांमध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत. परंतु अतिशय महत्त्वाचं असं की दिव्यांग बांधवांच्या खात्यांमध्ये ऑक्टोबर महिन्याचे हे 2500 रुपये खात्यांमध्ये जमा करणार होते. परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून शासनाने जाहीर केलं आहे की त्याचबरोबर जे अनेक आमदार, खासदार असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री असतील, प्रत्येकावेळी ट्विटर हँडल करत सांगितलं आहे की 2500 रुपये आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये देणार आहोत, हे घोषित केलेले होते. या संदर्भातील परिपत्रक, शासन निर्णय जाहीर होऊन सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये मात्र ऑक्टोबर महिन्याचे हे 1500 रुपये जमा झालेले आहेत. परंतु आता म्हणजेच की काही लोकांना फोन येत आहे, मेसेज करत आहे की अनेक पदाधिकारी त्यांच्याशी आम्ही बोलत होतो की पैसे किती येणार, रात्री सुद्धा सांगितलं होतं तर पैसे किती येणार. पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की 2500 येणार, 1500 येणार. परंतु म्हणजेच की आपलं जे चॅनल आहे, चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळतच राहतील. परंतु चित्र स्पष्ट होते की त्यामुळे 1500 रुपये येणार हे ठाऊक होतं. परंतु आता म्हणजेच की जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना जे परत परिपत्रक जाहीर केले आहे की जमा होतील, जे 2500 रुपये जमा होते त्यातले 1500 रुपये सतत होतील. व नोव्हेंबर महिन्याचा विषय यावर्षी तुम्हाला सांगणार की नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा 2500 रुपये तुमच्या खात्यांमध्ये जमा होतील. हे शासन निर्णय जाहीर झाला आहे व त्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे जे पैसे तुमच्या खात्यांमध्ये जमा झाले होते व ते उर्वरित जे 1000 रुपये आहेत ते तुमच्या खात्यांमध्ये परत सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहे. धन्यवाद.